नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र सेट एक्झाम की जी या ठिकाणी 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। तर मित्रांनो, या 7 एप्रिल 2024च्या या ठिकाणी परीक्षेसाठी काय काय पात्रता आहे, या ठिकाणी कोण कोण पात्र असू शकते, याचा क्रायटेरिया काय आहे, या ठिकाणी नेमकं किती टक्के मार्क आपल्याला पास व्हायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती मिळू शकेल आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टी काय पाहायच्या आहेत। तर मित्रांनो, MS सेट परीक्षा जी सावित्रीबाई फुले विद्यापीठाची 7 एप्रिल 2024 रोजी या ठिकाणी ठरलेली आहे। तर या ठिकाणी रिलॅक्सेशन एलिजिबिलिटी मध्ये काय काय या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे, कोणकोणत्या टॉपिकची कोणकोणत्या घटकाची सूट आहे, ती संपूर्ण सूट या ठिकाणी आपण पाहणार आहे। ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स अँड द क्वालिफाईंग क्रायटेरिया ॲज पर UGC, या ठिकाणी UGCच्या नोटिफिकेशन नुसार कोणकोणतं क्वालिफाईंग आहे, हाऊ आर द क्वालिफाईंग slots are determined based on the reservation policy prevalent in the Maharashtra state। तर महाराष्ट्र राज्याच्या रिझर्वेशन पॉलिसीच्या नुसार या ठिकाणी आपल्याला काय काय सुविधा आहेत, काय काय फॅसिलिटीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला मुद्दा आहे ज्याच्यामध्ये द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री रिकग्नाइज्ड बाय द UGC। म्हणजे या ठिकाणी मास्टर डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री या ठिकाणी आवश्यक आहे, जी पण UGCच्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे बी कॉलेजेस आहेत तिथलं सब्जेक्ट ऑफ UGC इन सब्जेक्ट ऑफ सेट एक्झाम। द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द इंडियन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑर ऑफ फॉरेन युनिव्हर्सिटी, म्हणजे या ठिकाणी कुठलीही एक PG पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा मास्टर डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे, किंवा मास्टर डिप्लोमा मास्टर सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द फॉरेन युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट शुड बी इन देअर ओन इंटरेस्ट असर्टेशन इन द इक्वलन्स ऑफ देअर डिप्लोमा डिग्री अँड सर्टिफिकेट्स। तर मित्रांनो, या ठिकाणी कुठलेही तुम्हाला विद्यापीठाचं महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या UGC ला कनेक्टेड आहेत किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्यामधून तुम्ही किंवा इन्स्टिट्यूट की ज्यामधून मास्टर डिग्री त्या ठिकाणी दिलेली आहे विथ मास्टर डिग्री ऑफ द रिकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटीज फ्रॉम द असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, या ठिकाणी जे इंडियन युनिव्हर्सिटीजची जी असोसिएशन आहे AIU न्यू दिल्ली, तर यांच्यामधली कुठलीही एक मास्टर डिग्री तुम्हाला पास असणं आवश्यक आहे। तर याच्यामध्ये आपण पुढची माहिती पाहण्यापूर्वी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र सेट एक्झाम 2024 साठी आपली ऑनलाईन बॅचेस आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत, ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही सुद्धा या ठिकाणी बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे, तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विश्लेषण असेल, टेस्ट सिरीज असेल आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता। ज्यांच्याकडे आयफोन आहे अशा आयफोन युजरसाठी सुद्धा आपण ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे। तसंच मित्रांनो, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, ते त्याच्यावर सुद्धा बघू शकतात। हे सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत। 26 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे। तर मित्रांनो, ज्यांना बॅच मध्ये इंटरेस्ट घेण्याची इच्छा आहे त्यांनी 801045 7760 हा जो क्रमांक आहे 801045 7760 या क्रमांकावर त्यांनी काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया की या ठिकाणी रिलॅक्सेशन काय आहे। द कॅन्डिडेट्स अदर दॅन the candidate other than SC, ST, OBC, SBC, DT, VJNT, PWD orphan who have secured at least 55% marks without grading round off in master degree or equivalent examination are eligible for the post। या ठिकाणी यांनी काय सांगितलेलं आहे की असे विद्यार्थी की ज्यांना 55% पेक्षा जास्त मार्क आहेत असे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी काय आहेत, क्वालिफाय आहेत। मात्र जे विद्यार्थी या ठिकाणी OBC, SBC, DT, VJNT belonging to the non-criminal and SC, ST, transgenders, PWD orphans who have secured at least 50% marks without grading or without round of marks in master or equivalent examination eligible for this test। म्हणजे या ठिकाणी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहे, जे SC, ST नाही आहेत, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहे अशा सर्वांना
या ठिकाणी 55% मार्क पाहिजेत. मात्र जे SC आणि ST आहेत अशांना 50% मार्क या ठिकाणी ग्रॅज्युएशनला म्हणजे PG ला असणं आवश्यक आहे. तसंच जे SC ST सोडून इतर आहेत मात्र त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, जसे की OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC जे पण असतील अशांकडे जर नॉन क्रिमिनल आहे, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे अशांना 50% मार्क पाहिजेत आणि ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाही अशांना 55% मार्क क्वालिफिकेशन पाहिजेत. मात्र SC ST जर तो असाल तर असे विद्यार्थी या ठिकाणी 50% त्यांना काय सूट देण्यात आलेली आहे. तर हे सर्व इलिजिबल असणाऱ्या टेस्टसाठी. तसंच द कॅन्डिडेट बिलॉंग टू द SC ST OBC DT VJ NT B C D SBC including PWD must ensure that they have a valid category certificate from the government of Maharashtra. मात्र अशाकडे काय असणं आवश्यक आहे, अशाकडे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. अन्यथा नुसतं ते त्या कास्टचे असून म्हणून चालेल का, नाही तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे. नंतर या ठिकाणी आता शिक्षणाची अट. तर या ठिकाणी शिक्षणाची काय अट आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. द कॅन्डिडेट्स हू हॅव स्टडीड इन द फर्स्ट इयर ऑफ 2 year मास्टर कोर्स, जे विद्यार्थी 2 वर्षाच्या मास्टर कोर्सला ज्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत मात्र ते जर फर्स्ट इयर असतील तर असे या ठिकाणी याला क्वालिफाय नाही आहेत, किंवा फर्स्ट 2 सेमिस्टर ऑफ द 4 सेमिस्टर कोर्स ऑफ द मास्टर डिग्री और स्टडीइंग इन द 4th year of 5 year degree 4 year integrated master's course are not eligible to appear from this test. म्हणजे या ठिकाणी जे फक्त पदवीच्या शेवटच्या वर्षालाच असतील, PGच्या किंवा मास्टरीच्या शेवटच्या वर्षाला असतील असे विद्यार्थीच फक्त या ठिकाणी पात्र आहेत. मात्र पहिलं सेमिस्टर दुसरं सेमिस्टर असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नाहीत. बघून घ्या या ठिकाणी. ही जी PDF आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी @double पुणे नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर टाकण्यात आलेली आहे. तेथून तुम्ही PDF काय डाउनलोड करू शकता किंवा पर्सनली माझा नंबर या ठिकाणी देतो मी 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करून तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही ही माहिती मिळवून घेऊ शकता. तर या ठिकाणी द कॅन्डिडेट्स हू आर परस्युइंग देअर मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट कोर्स, कॅन्डिडेट्स हू हॅव अपीयर्ड फॉर देअर क्वालिफाईंग मास्टर डिग्री म्हणजेच काय फायनल इयर मध्ये असतील एक्झामिनेशन अँड हू रिझल्ट इन स्टील अवेट. तर असे विद्यार्थी की जे शेवटच्या वर्षाला आहेत किंवा असे विद्यार्थी की ज्यांचा PGचा रिझल्ट बाकी आहे किंवा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट बाकी आहे PGच्या किंवा मास्टरच्या, हे सगळे या ठिकाणी काय असतील, क्वालिफाय असतील. मात्र यांना डिलेटेड मे बी अप्लाय फॉर दिस टेस्ट, हाऊएव्हर सच कॅन्डिडेट्स विल बी ऍडमिटेड प्रोव्हिजनली. तर यांचं नाव काय असणार आहे, तर हे जे विद्यार्थी आहेत तसंच या ठिकाणी पूर्ण कंप्लीट पाहिजे. मात्र अशा विद्यार्थ्यांना ऍडमिटेड प्रोव्हिजनली ही एका कॅटेगरी म्हणून त्यांना कन्सिडर केले जाणार आणि त्यांना या परीक्षेसाठी एलिजिबल केलं जाणार. मात्र हे परीक्षेसाठी तितके दिवसच एलिजिबल असतील जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही. मात्र या निकालामध्ये जर हे विद्यार्थी पास झाले नाहीत, जर या निकालामध्ये हे विद्यार्थी पास झाले नाहीत तर मग अशांना या ठिकाणी त्या परीक्षेतून काय केलं जातं, बाद करण्यात येतील. भलेही ते सेट एक्झाम मध्ये पास झाले असले तरी सुद्धा त्यांना त्यांचं डिग्री मास्टर्स त्या ठिकाणी काय कंप्लीट करणं आवश्यक आहे. असिस्टंट प्रोफेसर आफ्टर दे हॅव पास्ड देअर मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट एक्झाम विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स, म्हणजे त्यांना तेवढे टक्के मार्क सुद्धा आवश्यक आहे मिळणं की जे आपण वर पाहिले होते. म्हणजे या ठिकाणी जर एखादा SC असेल आणि त्यांचं 49% मिळाले तर तो त्याला क्वालिफाय नाही, जरी पास झाला असेल तरी सुद्धा. आणि नॉन क्लिअर विद्यार्थ्यांना 50%, बाकी जे नॉन क्लिअर सोडून त्यांना 55%. Such candidates must complete their master degree or equivalent examination within 2 years from the date of set result. तर या ठिकाणी त्यांना एवढी सूट देण्यात येत आहे की त्या कॅन्डिडेटना मस्ट कंप्लीट देअर मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन विदिन 2 years फ्रॉम द डेट ऑफ सेट रिझल्ट विदिन रिक्वायर्ड पर्सेंटेज ऑफ मार्क्स फेलिंग विच दे शॉल बी ट्रान्समिटेड ॲज द डिस्क्वालिफाईड. मात्र जे 2 वर्षाच्या म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्याचा निकाल लागत नसेल किंवा काही झालं नसेल तर असे विद्यार्थी 2 वर्षाच्या त्यांना त्यांचा निकाल हा पास होणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा ठरलेल्या पर्सेंटेजनुसार, अन्यथा त्यांना डिस्क्वालिफाईड केलं जाणार आहे. तर ॲज पर रिझर्वेशन पॉलिसी द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ओनली देअर कॅन्डिडेट्स कॅन अवेल रिझर्वेशन बेनिफिट्स. नंतर या ठिकाणी देअरफॉर अदर स्टेट रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट मस्ट राईट जनरल
general category in their online application form, failure to this will be an offense. या ठिकाणी therefore other state reserve category candidates must write general category in their online application form. जर दुसऱ्या राज्याचे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्यांची कॅटेगरी कोणती टाकायची आहे, जनरल कॅटेगरी टाकायची आहे. Since the result of set is provisional and by mistake if such candidates qualify under the reserve category we will be treated as disqualified. जर गलतीने या ठिकाणी त्यांनी त्यांची कॅटेगरी टाकली असेल अंडर रिझर्व कॅटेगरी तर मात्र त्यांना डिस्क्वालिफाईड केलं जाणार आहे. तर या ठिकाणी आता कोणकोणते सब्जेक्ट्स या ठिकाणी कॅन्डिडेटला असू शकतात याचे काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. तर ते उदाहरणं आपण या ठिकाणी काय करू शकतो पाहू शकतो. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा कॉमर्स फॅकल्टीचा कॅटेगरीचा व्यक्ती असेल तर तो एमकॉम होणं आवश्यक आहे. एन्व्हायरमेंट सायन्स असेल तर एमएससी एन्व्हायरमेंट सायन्स, किंवा लाईफ सायन्स असेल तर एमएससी लाईफ सायन्स, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी किंवा बॉटनीलॉजी. होम सायन्स असेल तर एमएससी इन एमए होम सायन्स, रेफर आयटम नंबर पेज असे या ठिकाणी दिलेले आहेत. किंवा एखादा सेट एक्झाम आणि पीजी सब्जेक्टला असेल, इफ पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट ऑफ एनी कॅन्डिडेट is not included in the list of set subjects, such candidates can appear for the set in related or equivalent subject. तर या ठिकाणी अशा वेळेस तो व्यक्ती त्याच्याशी रिलेटेड सब्जेक्ट मध्ये सेट क्वालिफाय असं या ठिकाणी म्हणून त्याला तो करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण जर नसेल तर मात्र भूगोल हा विषय त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला भूगोलचा कॅन्डिडेट म्हणून मानलं जाणार किंवा सायन्सचं कॅन्डिडेट म्हणून मानलं जाणार आहे जर त्या लिस्टमध्ये तो जर असेल अवेलेबल नसेल तर. नंतर या ठिकाणी कॅन्डिडेट्स आर नायदर रिक्वायर्ड टू सेंड एनी सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ देअर eligibility nor print out on the application from the confirmation page to the nodal agency. However, the candidates in their own interest must ensure their eligibility for the test of the event and eligibility being detected by the nodal agency at any stage, their candidate will be cancelled and they shall be liable for the legal action. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही स्टेजला जर त्यांना चुकीचे आढळले, गेट आढळले, 420 केस आढळली तर ते कुठल्याही क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या चुकीच्या माहितीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी या प्रवेश प्रक्रियेतून किंवा या परीक्षेच्या प्रक्रियेतून बाद करून ठेवून तुमच्यावर लीगल ऍक्शन या ठिकाणी घेऊ शकतात. नंतर या ठिकाणी नोडल एजन्सी डू नॉट व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट्स in their application form, hence candidature or all application will be purely provisional subject to the fulfillment of eligibility criteria. तर मित्रांनो या ठिकाणी यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी या ठिकाणी अशा असल्या पाहिजेत. काही गोष्टी यांनी सूट दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी क्वालिफाईड सेट एक्झाम in a subject will not be allowed to the appear again for the set in the same subject. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या एक्झाम मध्ये सेट एक्झाम जर क्वालिफाय झाले असाल तर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये परत क्वालिफाय होण्याचे चान्सेस नाही आहेत किंवा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये परत त्या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्याचे जे चान्सेस आहेत ते काय आहेत, ते चान्सेस तुम्हाला कमी करण्यात आहेत. नंतर या ठिकाणी सेम सब्जेक्ट द कॅन्डिडेट्स व्हायोलेटिंग धिस रूल विल बी लायबल फॉर द इनिशियलिंग लीगल ऍक्शन शॉल बी नॉट इश्यूड अ सर्टिफिकेट. नंतर 2 नंबर आहे टू अप्लाय फॉर द सेट एक्झाम देयर इज नो अपर एज लिमिट. या परीक्षेसाठी कुठलीही वयोमर्यादा दिलेली नाही, तुम्ही ही सेट एक्झाम कधीही देऊ शकता. नंबर 2 ॲज पर द UGC रूल्स द कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड MSc बाय PPPR रिसर्च आर नॉट एलिजिबल फॉर द सेट. या ठिकाणी UGCच्या नेटनुसार जर तुम्ही या ठिकाणी रिसर्च मध्ये MSc बाय रिसर्च किंवा बाय PPPR मध्ये झाले असाल तर तुम्ही सेट एक्झाम देण्यासाठी लायबल नाहीये किंवा पात्र नाहीये. नंतर आहे द सेट नोडल एजन्सी विल बी नॉट इश्यू एनी मार्कशीट टू द क्वालिफाईड नॉट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स. स्टुडंट शुड नॉट बी देअर इज अ प्रोविजनल और ऑनलाइन व्हेरिफिकेशन ऑफ MSET result by the employer. The set unit will be issue e-certificate to qualified candidate based on the information provided by the candidates in the online application for details refer to G above. या ठिकाणी G मध्ये जे सांगितलेलं आहे
त्यानुसार संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आज पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही जी आपली बॅच आहे डबल अकॅडमी पुणे नावाच्या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी आहे. तसंच तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आहे सेट एक्झाम कोणत्या विषयामध्ये तुम्हाला सेट करायची आहे, तुम्ही याची जी माहिती आहे या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या बॅचेस लॉन्च करू. तसंच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ही जी एक्झाम बॅच आहे आपली वेबसाईटवर पाहायची असेल, कम्प्युटरवर पाहायची असेल, तर courses.maharashtra.co.in courses.academy.co.in या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला पूर्ण कोर्सेस अवेलेबल दिसतील आणि त्याच्यामध्ये शिक्षक भरती कोर्सेसमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी त्या बॅचेस तुम्हाला काय अवेलेबल केलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी 8010457760 या नंबरवर संपर्क करायचा आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमी, असं जर सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी चॅनल सुद्धा भेटेल आणि यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्याकडे या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे आहे, की जे आपलं मुख्य चॅनल आहे. सध्या मित्रांनो या ठिकाणी आपण टीचर फॅक्टरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर यूट्यूब चॅनलवर काय आपण उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण दररोज आता येणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि सोल्युशन ते सुद्धा पाहणार आहे. बॅचमध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा आपण काय घेणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या स्वरूपामध्ये तुम्ही काय मला पाठवायचे आहेत. थँक्यू.